भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. ओके, स्क्रीन शेअर करते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिः देवी सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. माधुर्यरसकल्लोळां शिवशैत्येकरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनी. नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दाय तपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमया प्रदीपः. ॐ पार्थाय प्रतिबोधिता भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. नमितो योगी थोरविरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरुज्ञानदेव भगवंत. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. बोला पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. रामकृष्ण हरी. आपण आपल्या सुरुवातीचं जे आपण प्रार्थना बोलतो त्याच्यामध्ये आपण नवीन प्रार्थना ॲड केली इथे. गुरूंसंदर्भात आहे. गुरूंची विनवणी करतोय, गुरूंचं वर्णन करतोय, त्याच्या संदर्भातली ही प्रार्थना आहे. अखंड मंडलाकारम. बऱ्याचशा लोकांना पाठही असेल, तर असं आपण एक एक गोष्ट ॲड करत जाऊया, जेणेकरून ती नियमितपणाने जर आपण बोललो तर आपल्या जास्तीत जास्त लक्षात राहील, पाठ राहील, अंगवळणी पडेल. ठीक आहे. मी इथे शेअरिंग स्टॉप करते आणि आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करते. सगळ्यांनी अत्यंत मनापासून लक्ष द्या. विषय सेशनचा किंवा गीतेचा विषय नेहमीप्रमाणेच खूप सुंदर आहे. तुम्हा सगळ्यांना माझा आवाज येतोय? मी व्यवस्थित दिसते? ओके, ग्रेट, चालेल. ऐका बरं का, आपण गीतेला सुरुवात केली, त्याच्यानंतर सगळ्यात पहिला झाला तो अर्जुनाचा विषाद झाला. त्याच्यानंतर झाला सांख्ययोग, जे खरं ज्ञान काय आहे ते सांगितलं भगवंताने सांख्ययोग नावाने. सगळीकडे कपिल महामुनींनी सांगितलेलं प्रत्येक तत्ववेत्याने, प्रत्येक द्रष्ट्याने कुठल्याही दर्शनामध्ये गेलात तर सुरुवात ही सांख्ययोगानेच होते. सांख्ययोगच यानेच सुरुवात होते, कारण तेच अल्टिमेट ज्ञान आहे. ठीक आहे. ज्याच्यामध्ये अद्वैत दर्शन सांगितलं जातं. आपल्याबरोबर आपल्याला अद्वैताची ओळख करून दिली जाते. त्याच्यानंतर आपण आलो कर्माकडे. कर्मयोग साधला. कशासाठी अर्चनाताई कर्मयोग साधला आपण? कारण चित्त शुद्ध होण्यासाठी कर्म चांगलं असणं गरजेचं आहे. कसं काय बरं? म्हणजे हे अनेक वेळा आपण समजावून सांगितलंय, तरी सुद्धा आज सुचलं म्हणून सांगते. जर आपण आपलं काम नीट केलं नसेल, फॉर एक्झाम्पल मला एखादा मेल करायचा आहे, मला एखादा PO पास करायचा आहे, एखादी गोष्ट मला करायची आहे आणि ती जर ऑफिसची मी केलेली नाही आहे आणि मी जर ध्यानाला बसले, तर माझं मन लागेल का कधी? कधीच लागणार नाही. माझं चित्त अशुद्ध राहणार. कशाने चित्त अशुद्ध राहील? दोन गोष्टींनी चित्त अशुद्ध राहतं. तिसरी गोष्ट पण सब पॉईंट म्हणून येते. पहिली गोष्ट असते, जे करायचं नाही ते केलं की चित्त अशुद्ध होतं. बरोबर आहे? जे करायचं नाही ते केलं. आता बघा, त्याच्यामध्ये प्रत्येकाने आपापलं परिमाण त्याच्यामध्ये लावा.
मला ऑफिसमध्ये असं असं वागायचं नाही, तरीही मी अशी वागले, चित्त अशुद्ध झालं का? कारण मनामध्ये चित्त म्हणजे काय, फ्लो ऑफ थॉट, तो विचारांचा प्रवाह तशा पद्धतीने व्हायला लागणार. जे करायचं नाही ते मी केलं. मग भले आपण किचनमध्ये असू, किचनमध्ये आपण दुजाभाव केला, जावेच्या मुलाला कमी, आपल्या मुलाला जास्त वाढलं, काहीही असू शकतं त्याच्यामध्ये. छोट्यात छोटी गोष्ट असू शकते त्याच्यामध्ये. बायकोला फिरायला घेऊन जाताना आपण आईशी खोटं बोललो, जे करायला नाही पाहिजे ते आपण केलं, झालं चित्त अशुद्ध झालं. जे करायला पाहिजे ते आपण केलं नाही, जे करायला नको ते आपण केलं, चित्त अशुद्ध झालं. फर्स्ट ऑप्शन. सेकंड ऑप्शन, जे करायला पाहिजे ते आपण केलं नाही. ऑफिसमध्ये गेलो, ऑफिसचंच काम केलं पाहिजे, नाही केलं, झालं चित्त अशुद्ध. आपण जर आपण जर घरही सांभाळतो आहोत, तर घराची जबाबदारी आपण नीट नाही पार पाडली, झालं चित्त अशुद्ध. आणि तिसरी गोष्ट सब पॉइंट म्हणून त्याच्यामध्ये, आपण आपल्या वासनांच्या दृष्टीने वागायला लागलो. आपलं मन जिथे धावतंय, मनोमार्ग गेला तो तेथेची बुडला, तो त्याचा कार्यभाग तिथेच बुडाला. जो मनोमार्गाने गेला, जसं मन म्हणते, जसा वासना म्हणतायत तशा, मला लेक्चरला जायचंय पण नाही, आता मला बंक करावं असं वाटतंय, मन म्हणते पिक्चर बघायला जावं, मन गेलं पिक्चर बघायला, वासनांच्या मागे पळायला लागलो, मनाच्या मागे पळायला लागलो, प्रश्न मिटला, चित्त अशुद्ध झालं. इतकं सोपं आहे. दोनच मुद्दे, जे करायचं नाही ते केलं, म्हणजे कर्माचाच भाग आहे, कर्मामध्येच हे 3 मुद्दे कर्मामध्येच येतात. जे करायला नाही पाहिजे ते केलं, चित्त अशुद्ध. जे करायला पाहिजे ते केलं नाही, चित्त अशुद्ध. आणि वासनांच्या वाऱ्याने आपण व्हायला लागलो, जसा वासनांचा उद्वेग मनात येईल त्या उद्वेगानुसार आपण क्रिया करत गेलो, संपला विषय, चित्त अशुद्ध झालं, वेळ वाया गेली. संध्याकाळचाच आपण हा अनुभव घेतला असेल, एका रीलने सुरुवात होते आणि कसे 2 तास जातात कळतही नाही. जे करायला नाही पाहिजे ते केलं, जे करायचं आहे ते केलं नाही. दुसऱ्या दिवशीसाठी मटकी भिजत घालायची होती, घातली नाही. सकाळी उठून डोक्याला ताप. आणि वासनांचा वेग म्हणजे आपण रील बघत सुटलो, बघत सुटलो, बघत सुटलो. मग त्याच्या जागी दुसरं काहीही विचार असेल, रील्स नसतील, दुसरं काहीही असेल. ह्या सगळ्या गोष्टी कर्मामुळे आपलं चित्त अशुद्ध होतं. मग या चित्ताला करेक्ट करण्यासाठी आधी कर्ममार्ग सांगितला, की बाबा तू आधी तुझं कर्म स्वच्छ कर. तू तुझं कर्म स्वच्छ केलंस ना, की तुझं चित्त शुद्ध होणार आहे. झालं, आता चित्त शुद्ध झालं. फॉर एक्झाम्पल, आपण असं म्हटलं की ते मडक्यातलं पाणी आधी स्वच्छ झालं पाहिजे, मग आतला परमात्मा दिसेल, मग त्याचं प्रतिबिंब आपल्याला स्पष्ट दिसेल. बरोबर आहे ना लक्ष्मण दादा? मडक्यातलं पाणी आधी स्वच्छ झालं पाहिजे. आता मडक्यातलं पाणी स्वच्छ झालं पाहिजे, झाली कर्मामुळे मडक्यातलं पाणी, म्हणजे चित्त शुद्ध झालं, विचार शुद्ध झाले. आता आता काय करायचंय, मडक्यातलं पाणी शांतही झालं पाहिजे ना. ते नुसतंच ढवळत राहिलं तर प्रतिबिंब दिसणार नाही भगवंताचं. मग शांत राहण्यासाठी काय सांगितला, जो योग मार्ग आपण 6व्या अध्यायात करतोय तो आत्मसंयम योग, ध्यान योग, ज्याला अभ्यास योग सुद्धा असं मी एका ठिकाणी आज वाचलं. हा जो अध्याय आहे तो डेडिकेटेड आहे तुम्ही चित्ताला शांत कसं करणार याच्यासाठी. खूप सोपं आणि सुंदर सिक्वेन्स गीतेमध्ये फॉलो केलेली आहे. आपणही तशीच सिक्वेन्स फॉलो करायची. एक विषय लक्षात घ्या, आपला जो काही कोलाहल चालू आहे, जसं मी नेहमी म्हणते, आपण ज्याला भक्ती म्हणत असतो ती खरंच भक्ती आहे का याचा विचार करून बघण्याची गरज आहे. आपण ज्या गोष्टी फॉलो करतोय, भले माळ जपणं असेल किंवा एखाद्या गुरूंना मानणं असेल, त्या गोष्टी आपण करतोय की नाही, जे करतोय ते योग्य करतोय की नाही हे तपासून बघणं गरजेचं आहे. आणि जसं आपण प्रत्येक वेळेस एका मोठ्या व्यक्तीच्या नावाने सुरुवात करतो, दृष्टांताने सुरुवात करतो, तशीच आजच्या सेशनची सुद्धा सुरुवात करेन. आपल्या सगळ्यांना जिद्दू कृष्णमूर्ती माहिती असतील, तर थिओसॉफिकल ग्रुपने जिद्दू कृष्णमूर्ती यांना लहानपणीच दत्तक घेतलं होतं. ज्यांनी वाचले त्यांच्याबद्दल त्यांना माहिती असेल. थिओसॉफिकल ग्रुपने त्यांना आधीच दत्तक घेतलं होतं. कशासाठी? की हा मुलगा अत्यंत गरीब घरातले होते, त्यांना दत्तक घेतलं होतं की हा मुलगा पुढे मोठा होईल आणि मोठं झाल्यानंतर तो विश्वगुरू बनेल, तो सगळ्या देशाचा, सगळ्या जगाचा, देशाचा नाही सगळ्या जगाचा गुरु बनेल, असं आपण त्याला ट्रेन करूया, असं त्यांनी विचार केला होता आणि त्यांना दत्तक घेतलं होतं. त्यांच्यावरती भरपूर खर्च केला. आणि तुम्हाला माहिती आहे एक महत्त्वाची गोष्ट काय, स्मिता ताई, स्मिता काकू तुम्हाला दिसत नाहीये का? एकदा तुम्ही रिजॉईन होता का? लेफ्ट व्हा आणि परत जॉईन व्हा तुम्ही. बघा, ट्राय करून बघा. बाकी सगळ्यांना दिसते ना? ओके. तर जिद्दू कृष्णमूर्ती यांनी सगळं शिक्षण घेतलं, ते जसं सांगतायत तसं केलं. तुम्ही कधीतरी वाचून बघा, त्यांच्याबद्दलची पुस्तकं वाचून बघा, मग तुमच्या लक्षात येईल. सगळं करून झालं, सगळं शिक्षण घेतलं
आणि शिक्षण झाल्यानंतर जेव्हा त्यांना डिक्लेअर करायची वेळ आली ना अर्चनाताई, की आता ह्यांना आपण विश्वगुरू, द टीचर, वर्ल्ड टीचर म्हणून आपण त्यांना अनाऊन्स करायचं, त्यावेळेस कृष्णमूर्ती म्हणाले की नाही, मी नाहीये. काय म्हणाले? मी नाहीये, आय एम नॉट रेडी, मी तयारच नाहीये आणि मी मरेपर्यंत स्वतःला टीचर म्हणून असं जाहीर करण्यासाठी तयार नाही, मी ते करूच शकत नाही. ज्या व्यक्तीने शिक्षण योग्य पद्धतीने घेतलं ना, शिक्षण नॉर्मल शिक्षण सुद्धा ज्या पद्धतीने योग्य पद्धतीने ज्या व्यक्तीने घेतलं ना, ती व्यक्ती स्वतःला कधीच गुरु म्हणून घेऊ शकत नाही. हे उदाहरण मी कशासाठी देतेय? आपल्या आजूबाजूला स्वतःला गुरु म्हणून जाहीर करणारे जे सो कॉल्ड लोक आहेत त्यांच्याबद्दल आपण एकदा विचार करावा. आर दे रिअली गुरु? ते खरंच गुरु आहेत का? मग जर ते गुरु नाही आहेत तर मग आपण गेलं कोणाकडे पाहिजे, कुठे गेलं पाहिजे, कोणाकडे पाहिलं पाहिजे, याच्यासाठी मी हा दृष्टांत दिला. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जेव्हा जेव्हा कृष्णमूर्तींना भेटायला लोक यायची, अखंडपणे तो व्यक्ती बोलत होता, मरेपर्यंत तो व्यक्ती बोलत होता. जेव्हा कोणी त्यांना भेटायला यायचं आणि म्हणायचं ना की सर सर यू आर माय टीचर, यू आर माय गुरु, त्यावेळेस ते जोरात चवताळून बोलायचे, नो 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 नो, आय एम नॉट युअर गुरु, यू युअर सेल्फ बी युअर गुरु, तू स्वतःचा गुरु बन. शेवटपर्यंत तो व्यक्ती बोलत राहिला. श्रोते हो, भाविक हो, आपण आत्ताच्या काळातल्या संतांकडे सुद्धा बघितलं पाहिजे. का? कारण आत्ताच्या काळामध्ये ज्या काही गोष्टी, ज्या काही रिसोर्सेस बदललेलं आहे, तुकाराम महाराजांचा काळ असेल, ज्ञानेश्वर माऊलींचा काळ असेल, त्या काळचे रिसोर्सेस, त्या काळची पद्धत, त्या काळच्या अनिष्ट रूढी वेगळ्या होत्या, आत्ताच्या अनिष्ट रूढी वेगळ्या आहेत. त्या काळचे शत्रू वेगळे होते. त्या काळी मंबाजी बुवा दिसायचे, आत्ताच्या काळामध्ये मंबाजी बुवा मोबाईलमध्ये असतात. त्याच्यामुळे दोन्हींना फाईट करण्याची, ओळखण्याची पद्धत अत्यंत वेगळी आहे. मी नाही म्हणणार कृष्णमूर्तींच्या काळामध्ये मोबाईल होता, पण आत्ताच्या काळामध्ये थोडेफार जवळपास जाणार आहेत. आपण आपले दुश्मन अत्यंत चांगल्या रीतीने ओळखू शकतो, म्हणून मी हे तुम्हाला उदाहरण म्हणून दिलं. याच्या पुढे जाऊन बघूया आपण. भगवान श्रीकृष्णाने आपल्याला सांगितलंय, अर्जुनाला सांगितलं की अर्जुना, मन चंचल आहे, त्याला एकाग्र करणं शक्यच नाहीये. त्यावरती ज्ञानेश्वर माऊलींनी उपाय सुद्धा दिला. कोणता उपाय दिला? की यया मनाचे एक निके, जे घेतील या गोडीची या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखची कौतुके दावीत जाईजे. ही आपण ओवी गेल्या वेळेस पाहिली. आणि त्याच्यानंतर आता सुरू करूया. इथे अर्जुनाला प्रश्न पडतो, जसा एखाद्या मुलाला प्रश्न पडेल, शोभनाताई, एखाद्या मुलाला प्रश्न पडेल 12वी मध्ये त्याने कसून अभ्यास केला आणि शेवटच्या काळामध्ये त्याच्या मनात प्रश्न पडला शारदाताई, तो सरांना विचारतो की सर, जर मी नापास झालो तर काय? असा प्रश्न जसा त्याला पडतो ना, तसा अर्जुनाला प्रश्न पडलाय. भगवंत म्हणतोय की अशा पद्धतीने तू तुझं मन एकाग्र कर, असं वाग, तसं वाग, अशा पद्धतीने तू योग साधून घे. मग शेवटी अर्जुनाला प्रश्न पडतो की एवढं सगळं ठीक आहे, तू बोलतोस, एका जागी बसावं, मन एकाग्र करावं, संकल्प विकल्पाची दौड सगळी थांबवावी, सगळं करावं, तू बरोबर बोलतोयस, पण भगवंता असं झालं तर, मी हे करण्यामध्ये जर अयशस्वी झालो तर? असं नाही की माझी श्रद्धा तुझ्यावरती नाहीये, माझी श्रद्धा तुझ्यावरती आहे, पण तरी सुद्धा माझा कधी संयम सुटला तर काय होईल? याच्यावरती उपाय काय? हे भगवंता, याच्यावरती उपाय देण्यासाठी या जगामध्ये दुसरं तिसरं कोणीही सक्षम नाही, एक तू सोडलास तर. म्हणून तू याच्यावरती उपाय दे. भाविक हो, श्रोते हो, आजचा हा प्रश्न अर्जुनाचा नाहीये, आजचा हा प्रश्न आपला आहे. बघा बरं का, काय सांगतोय अर्जुन, की जर माझ्याकडून योग पूर्णत्वाला गेला नाही तर काय होईल? मग इथून पुढे जसं भगवंताने आपल्याला सुरुवातीला योग्य व्यक्तीची, पुढे जाऊन क्षेत्रज्ञाची आता कथा सांगणार आहे, स्थितप्रज्ञाची कथा सांगितली, क्षेत्रज्ञाची कथा सांगेल, क्षेत्रज्ञ कसा असतो सांगेल, तशाच प्रकारे भगवंत या अध्यायामध्ये योग भ्रष्टाची लक्षणं सांगतो, योग भ्रष्टाची गती काय होईल सांगतो. आपण सगळेजण जे काही कीर्तनात येऊन बसतात, जे कोणी प्रवचनात येऊन बसतात, ज्यांची मनापासून श्रद्धा आहे की नाही, पंढरीचा पांडुरंग काहीतरी तत्व आहे, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज काहीतरी तत्व आहेत, या गोष्टीवरती आपली श्रद्धा आहे, पण त्यासाठी जे जे काही करायला लागतं ना, ते करण्यासाठी आपलं मन एका क्षणापुरतं धजावतं, पण शरीर धजावत नाही, इनफ आपल्याला फोर्स मिळत नाही. बरोबर आहे ना अर्चनाताई? कळतंय मला काय करायचंय, पण मी करत नाहीये. श्रद्धा आहे पण संयम नाहीये. संयमला मी आत्ताचा शब्द वापरेन, कंट्रोल नाहीये.
श्रद्धा आहे पण कंट्रोल नाहीये. काय केलं पाहिजे, कुठे डायरेक्ट केलं पाहिजे हे मला कळत नाही. हा प्रत्येक व्यक्ती, हा प्रत्येक, आपण जे सगळे या प्रश्नाने ग्रासलेले आहोत ना, आपण सगळे योगभ्रष्टामध्ये येतो. आता नीट ऐका माझं बरं का, शोभनाताई, स्मिता काकू, सगळ्यांनी नीट ऐका. योगभ्रष्ट इथून सुरू होतो. इथून जेव्हा आपण स्केल प्लॉट करतो ना लक्ष्मण दादा, टेम्परेचर, टाइम वर्सेस टेम्परेचर, 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट, टेम्परेचर कसं वाढते, 1 मिनिटाला 5 डिग्री, 10 डिग्री, 15 डिग्री, तशी स्केल लक्षात घ्या. हा योगभ्रष्ट जो असतो ना, तो या 0 पासून ते वरपर्यंत आहे. 0 पासून कोण आहे, आपण सगळे. आपली श्रद्धा एवढूशी आहे, एवढूशी आहे आपली श्रद्धा. का बरं आपली श्रद्धा एवढूशी आहे? ते गवत माहिती ना तुम्हाला, गवत, रानावरती गवत आलेलं असतं. मग ते पाऊस आला ना जोरात की ते सहज वाहून जातं. पण तेच गवत, तोच कोंब जेव्हा मोठा 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 होतो ना आणि वृक्ष बनतो ना, आता त्याला पाणी आलं तरी वाहून नेऊ शकत नाही. आपली श्रद्धा आत्ताशी कुठेतरी सुरू झाली आहे. आत्ताशी काही लोकांनी जित्री सेशन जॉईन केले. नाही, ताई बरोबर बोलतायत. असं काहीतरी आहे आयुष्यामध्ये, काहीतरी अतृप्ती आहे, काहीतरी असमाधान आहे आणि इथे ऐकल्यावरती समाधान मिळतंय. म्हणजे इथे कुठेतरी मला किल्ली मिळेल. माझी चिठ्ठी हरवली, ती तुला सापडली का, किंवा माझी पिन हरवली, ती तुला सापडली का. तो आपण खेळ खेळायचो ना, मला नीटसा लक्षात नाही बरं का, करेक्ट करून घ्या तुम्ही लोक. तर असं कुठेतरी असमाधान आपलं हरवलेलं आहे, इतकंसं लक्षात आलंय. म्हणजे आपल्या मनातली श्रद्धा ना अर्चना तर एवढीशी अजून, जरा जरी फोर्स आला ना, आपण नुसतं जित्री सेशन करून उठलो आणि आपण BK शिवानीची रील बघितली ना की आपण ब्रह्मकुमारीमध्ये पळत जाणार आहे. मी सांगते तुम्हाला, आपण सद्गुरूची रील बघितली ना की आपण तिकडे पळत जाणार आहे. पळत जाण्याला माझं काहीही प्रॉब्लेम नाहीये, पण तिथून आल्यानंतर दुसरी रील बघितली की तुम्ही तिकडेही पळत जाणार आहात. येतंय का लक्षात? त्यामुळे आपली श्रद्धा एवढीशीच आहे. पण या स्केलवरती जे लोक पुढे पुढे गेले, अत्यंत पुढे गेले, मग त्यांचं उदाहरण मी तुम्हाला दिलेलं, भरताचं उदाहरण, जड भरताचं उदाहरण. जड भरताची श्रद्धा कुठे होती, या लेवलला होती, या लेवलला. म्हणून फक्त हरिण होतं जे त्यांना डायव्हर्ट करू शकलं, बाकी कोणी नाही डायव्हर्ट करू शकलं. त्याच्या खालोखाल किंवा वर तुमची तुम्ही स्केल ठरवा. विश्वामित्र, ऋषी विश्वामित्र, ज्यांची तपस्या मेनकेने भंग केली, त्यांचं कुठे येईल, त्या स्केलवरती तुमचं तुम्ही बसवून घ्या. त्या स्केलवरती स्वतःला सुद्धा बसवा. मी हे का सांगतेय, गीता ही फक्त गीतेमध्येच नाही ठेवायची, नुसती पाठांतरापुरती नाही ठेवायची, आपल्याला त्या स्केलवरती बसवून बघायचं. व्हॉट इज योगभ्रष्ट, काय असतं योगभ्रष्ट, थोडासा शब्द समजून घेऊया बरं का. योगभ्रष्ट म्हणजे काय, भ्रष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे, फार जवळचा शब्द आहे. हा, भ्रष्ट म्हणजे एकदम आपल्या अनुभवातला शब्द आहे, इतका अनुभवातला की जसं पाणी आहे ना तसा भ्रष्ट शब्द आहे आपल्या अनुभवातला. योगभ्रष्ट म्हणजे काय, आपण म्हणतो ना, काय आज योगायोग जुळून आला हो, तुमची भेट झाली, शोभनाताई इतके दिवस नव्हत्या आल्या, आज गीता सेशनला आल्या, काय योग जुळून आला. म्हणतो ना आपण, योग जुळून आला. योग जुळून आला म्हणजे काय, कुठल्या तरी दोन वस्तीचं युंजन, युंजन म्हणजे जुडणे, कुठल्या तरी दोन वस्तूंचा योग जुडणं, त्याला आपण योग असं म्हणतो. रेग्युलर लाईफमध्ये माणसं भेटतात, क्षण क्षणाला जुळून येतो, वस्तू वस्तूला जुळून येते. अध्यात्माच्या वाटेवरती काय आहे, आपण कोण आहोत, जीव, आणि आपण कोणाला जोडायचंय तर शिवाला जोडायचंय. आपण आहोत प्रकृतीवरती, आपण आहोत देहावरती, आपण कोणाला जोडायचंय तर आतल्या पुरुषाला, जो भगवंत आपल्यामध्ये विराजमान आहे, जे चैतन्य, जो आत्मा, जो चैतन्य रूपाने आपल्यामध्ये प्रवाहित होतो आहे, त्याला जोडायचंय. म्हणजे बाहेरून आतल्या दिशेने जो प्रवास आहे त्याला योग असं म्हणतात. मग तुम्ही म्हणाल, मग ताई याचा काय संबंध, म्हणजे रिअल लाईफमध्ये कसं काय याला अप्लाय करायचं. आपण बाहेरून आतमध्ये कधी जोडले जाणार, जेव्हा बाहेरचे विचार कुठल्या पातळीवर जोडणार. सध्या तरी आपण अनुभवाच्या पातळीवर नाही जोडू शकत ना अर्चनाताई, शब्दांच्या पातळीवर जोडू शकतो, विचारांच्या पातळीवर जोडू शकतो, ज्याला आपण बोध असं म्हणतो. मग कसं जोडणार, ज्यावेळेस आपले विचार सगळे एकत्र येऊन भगवंताच्या चरणी लीन होणार. सगळे विचार एकत्र येऊन भगवंताच्या चरणी लीन होणार, तेव्हा आपण म्हणणार की योग जुळून आला. मग सगळे विचार एकत्र भगवंताच्या चरणी कधी लीन होणार, ज्यावेळेस बाहेरचे विचार थांबणार. योग म्हणजे तो नाही बरं का, आत्ताच्या मुली स्लीवलेस घालून, शॉर्ट पॅन्ट घालून, मग ते शरीर स्ट्रेच करून दाखवतात आणि काय म्हणतात, आम्ही योगा करतोय. तो योग नाही बरं का, त्या योगाची इथे वार्ता होत नाहीये बरं का. हा कोणता योग भ्रष्ट आहे, हा जीवाला शिवाशी भेटायचं आहे.
आत्म्याला परमात्म्यामध्ये विलीन व्हायचंय, या प्रकृतीला पुरुषाची ओळख करून घ्यायची आहे, याला देहबुद्धीला आत्मबुद्धीमध्ये परावर्तित करायचंय, याला आपण योग म्हणणार. आणि हे कधी शक्य आहे? ज्यावेळेस सगळे विचार बाजूला निघून, काहीच विचार नाही, आता आमची बुद्धी पूर्णपणे विषय तो त्यांचा झाला नारायण. बरोबर ना शारदाताई? विषय तो त्यांचा झाला नारायण. प्रत्येक विषयामध्ये ज्यावेळेस भगवंत येणार त्यावेळेस योग जोडला असं म्हणणार. मग योग भ्रष्ट म्हणजे कोण आहे? कोण आहे? अर्जुन आणि तुम्ही आम्ही. बघा बरं का, हा संसार चालू आहे लक्ष्मण दादा, हा संसार चालू आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे, मनामध्ये श्रद्धा उत्पन्न झाली आहे, भगवंत असा असतो, भगवंत तसा असतो, हे भगवंत एकदा तरी दर्शन दे. जसं तुकाराम महाराजांना ओढ लागलेली, अरे तू निर्गुण आहेस आम्हाला माहित आहे, पण तू एकदा सगुण रूपात आलायस, तू कृष्ण बनून आलायस, तू राम बनून आलायस, मग मला तुला भेटायचंय, तुला यावंच लागेल, तू आम्हाला गोडी दाखवलेस, तू आम्हाला चटक लावलेस सगुण रूपाची, म्हणून तुला यावंच लागेल. मग आपल्याही मनामध्ये कुठेतरी भाव असतो की ज्या कृष्णाला, ज्या त्या लड्डू गोपाळाला मी रोज सकाळी आंघोळ घालते, देवाऱ्यात मांडते, ज्या रामाची मूर्ती मी सकाळी देवाऱ्यात मांडते, मूर्ती असेल, फ्रेम असेल, जे काही असेल, त्याचं कधीतरी दर्शन व्हावं, त्याला बघून समाधान वाटतंय. मग खरा भगवंत कसा असेल असं आपल्याला वाटतं ना, त्याचं मला दर्शन घडावं. किंवा हे नसेल वाटत, जर निर्गुण उपासक कोणी असेल, एखादा योग करणारा असेल, ध्यान करणारा असेल, त्याला वाटेल की रोज मी ध्यानाला बसतो, मला कधी भगवंताची भेट होईल, कधी माझं मन स्थित होऊन जाईल, स्वमध्ये स्थित होईल, तो एका क्षणाचा आनंद मला कधी जास्त वेळ उपभोगता येईल, असं ज्याला वाटतं ना, असं वाटतं. म्हणजे आता संसारात आहोत आम्ही, पण आता ह्या इच्छा उत्पन्न झालेत. मग याच्यामुळे काय होतं? ना धड संसार नीट भोगता येत, ना धड आध्यात्मिक आपण काही मिळवलंय. कळलं का लक्ष्मण दादा? ना धड आपण संसारिक आहोत की कसे पण वागू, चला मित्राने बोलवलं दारू प्यायला जाऊ, चला मैत्रिणीने बोलवलं सहज पिक्चरला जाऊ, असं करू, मजा करू, असं करू, तसं करू, या गोष्टींमध्ये आपलं मन लागत नाही. म्हणजे एकदम म्हणायचं ना, देव बिव काय नको आम्हाला, काहीच नको आम्हाला, अशी पण आपली अवस्था नाही. आणि देव भेटला अशी पण आपली अवस्था नाही. आपण सगळे या मधल्या स्केलमध्ये बसलेलो आहोत, या सगळे मधल्या स्केलमध्ये बसलेलो आहोत. आणि जर आपल्याला मृत्यू आला, जर आपण योग साधून नाही घेतला, जर आपण तत्व मिळवलं नाही, तत्वाच्या दृष्टीने आपण स्वतःची ओळख करून घेतली नाही, जर आपला आत्मा जिवंतपणी परमात्म्याची ओळख करून घेत नाही, जिवंतपणी देहस्थिती आत्मस्थितीवरती येत नाही, याचा अर्थ आपण योग पूर्ण नाही केला. आणि जर आपल्याला मृत्यू आला, हा देह गळला, तर त्याला योगभ्रष्ट असं म्हणणार. योगभ्रष्ट. मी इतक्या सहजतेने आपण स्वतःला डिक्लेअर का केलं योगभ्रष्ट? सगळ्यांची क्षमा मागून बोलेल, तुमच्यामध्ये अधिकारीही असतील, पण इतक्या सहजासहजी नाहीये होते, इतक्या सहजासहजी नाहीये. पुढे ज्ञानेश्वर माऊलींच्या सुंदर ओव्या आहेत. ज्ञानेश्वर माऊली इथे म्हणतात की इथे जास्त काही नाही लागत, एक क्षण लागतो, एक क्षण पुरेसा आहे तुला भगवंताची ओळख करून देण्यासाठी. पण तू थोडा हळूहळू चाललायस ना, खूपच हळूहळू चाललायस, विलंब लावतोयस, मग तू थोडा विसावा घेणं गरजेचं आहे. हे ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत. मी तुम्हाला ओव्या दाखवते. ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत ही एका क्षणाची गोष्ट आहे, एका क्षणामध्ये तुला भगवंत मिळू शकतो. जसा खटवांग राजाने काय म्हणतात, खटवांग राजाने एका क्षणामध्ये भगवंताला मिळवून घेतलं. पण तुम्हाला मी एक सांगू का उदाहरण? श्रीकृष्ण देशमुख काका, ज्यांना वेद शिरोमणी असं म्हणतात, तर ते काका उदाहरण देतात, माझ्या मुलींची लग्न लागायला ना फक्त 3 मिनिटं गेली. किती? 3च मिनिटं गेली माझ्या मुलींची लग्न लागायला. मग 3 मिनिटामध्ये लग्न लागलं का? लग्न लागायला 3 मिनिटं गेली, पण ती मुलगी 23 वर्षाची होईपर्यंत तिचं संगोपन केलं ना, त्याच्यानंतर तिला शिक्षण देऊन योग्य बनवलं ना, मग तिच्यासाठी वर शोधला ना. मग या सगळ्या गोष्टी त्या 3 मिनिटासाठी एवढा 23 वर्षांचा प्रवास आम्ही केलेला आहे ना. तसं भगवंत एका मिनिटामध्ये तो जाणून घेतला, ते तत्व जाणून घेतलं, कळालं की दिस इज एक्झॅक्टली डेस्टिनेशन. पण तिथे पोहोचण्यासाठी आम्ही शेकडोंनी G3 सेशन ऐकले ना, आम्ही रोज सकाळी उठून बसलो ना. ह्या सगळ्या गोष्टी, मामला एका क्षणाचा आहे, मामला एका मिनिट पण खूप झालं, निमिषार्धाचा आहे मामला. पण त्याच्यासाठी एवढी सगळी तयारी केली. खटवांग राजाचे आपल्याला काही क्षण दिसतात, पण त्याच्या पूर्वीचा खटवांग राजाचा आपल्याला इतिहास दिसत नाही की तो नेमका त्याचा प्रवास कसा होता, तो किती वैराग्यपूर्ण होता, हे आपल्याला दिसत नाही.
म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की योग साधनं, या जीवाचं शिवाशी मिलन होणं एका क्षणाचा प्रश्न आहे फक्त, पण तो होत नाहीये ना, तुझा प्रवास हळूहळू चाललाय ना, मग आता थोडं थांबणं गरजेचं आहे, थोडा विसावा घेणं गरजेचं आहे. सो असा योगभ्रष्ट जो असतो त्याची गती काय होते, पुढे जाऊन भगवान श्रीकृष्ण त्याची गती अशी सांगतात की जसं 12वीत फेल झालेला मुलगा, परत त्याला पहिलीला बसावं लागतं का स्मिता काकू? नाही ना, परत पहिलीपासून सुरुवात होत नाही. पण 12वीला तो पुन्हा बसू शकतो, किंवा आता तर तो परीक्षेला पुन्हा बसू शकतो. पुन्हा वर्षभर पण बसायची गरज नाही, फक्त परीक्षा पुन्हा द्यायची गरज आहे. म्हणजे योगभ्रष्ट मनुष्य काही पूर्ण तळागाळाला जातो का, पूर्ण विषयांच्या अधीन होतो का? नाही नाही नाही. योगभ्रष्ट मनुष्य सुद्धा तितकाच ताकदवान असतो, काहीही न करण्यापेक्षा. तुम्ही थोडी तरी सुरुवात केली ना, हे महत्वाचं. श्रोते हो, हे एवढं पोट तिडकीने सांगण्याचा अर्थ असा आहे की जर आपण ध्यानाला सुरुवात नसेल केली, करा. जर आपण नामस्मरणाला सुरुवात नसेल केली, करा. मी यासाठी स्केल सांगितली ती 0 पासून ते पुढपर्यंत. शेवटचे भरतमुनी असतील, शेवटचे विश्वामित्र असतील, पण आपली सुरुवात 0 पासून तरी होऊ द्या ना. मी एवढ्या विश्वासाने सांगते, तुम्ही एकदा जरी ध्यानाला बसण्याचा प्रयत्न केलाय ना, तुम्ही प्रयत्न केलाय ना त्या स्थितीला पोहोचण्याचा, तर तुम्ही योगी होण्याचा प्रवास सुरू केलेला आहे. आणि जर ते मिळत नाही ना, आणि तसाच आपला देह सुटतो, तर आपण योगभ्रष्ट या कॅटेगरीमध्ये जातो. जसं आपण नुसते पांढरे कपडे घालून कीर्तनाला उभे राहिलो ना की आपण हरिभक्तपरायण झालो ना, अगदी त्याप्रमाणे आपल्याला भगवान श्रीकृष्णाने प्रचंड स्वातंत्र्य दिलेलं आहे. आपली हिंदू संस्कृती इतकं लिव्हरेज देते आपल्याला, इतकं स्वातंत्र्य देते ना, की तू नुसती सुरुवात कर, आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. येतोय का विषय लक्षात? म्हणून गीतेमध्ये सांगितलेला योगभ्रष्ट सुद्धा ऐरा गैरा नथू कैरा नाहीये, तो सुद्धा महान आहे. भगवान श्रीकृष्ण इथे अर्जुनाला दिलासा देतात. जर भगवान श्रीकृष्ण म्हणाले असते की योगभ्रष्ट ना झालं, गेलं गेलं ते मुसळ पाण्यात गेलं रे, काहीच होऊ शकत नाही त्याचं, जर असे बोलले असते भगवान श्रीकृष्ण, अर्जुन उभा राहू शकला असता का हो समोर? शक्य होतं का? आणि तशी व्यवस्थाही आहे आपल्याकडे. आपल्याकडे जर तुम्ही ध्यानाची सुरुवात नुसती केली, भले तुम्हाला 10 मिनिटं नाही मिळाली, 5 मिनिटं जरी बसलात ना, तरी तुम्ही योग करता या कॅटेगरीमध्ये आला. मग तुम्ही हा देह पडला तर योग भ्रष्ट होऊ शकता. अहो, आपल्याला योगयुक्त नाही होता आलं, आपल्याला क्षेत्रज्ञ जाणून घेऊन ते बनता नाही आलं, आपल्याला स्थितप्रज्ञ नाही होता आलं, संत नाही होता आलं, तर निदान आपण योग भ्रष्ट तरी होऊया ना, नापास या कॅटेगरीत तरी जाऊया ना. येतंय का लक्षात? त्याची गती काय असते, त्याची गती काय असते पुढे मी आत्ताच सांगून जाते, पुढे मग आपण श्लोक घेऊया बरं का. त्याची गती पुढे काय असते, जर तुम्ही तशा अवस्थेत देह टाकला तर तुम्ही अनेको वर्ष, अनेको कालावधी त्या पुण्याच्या जोरावरती सुखामध्ये काढता. काही ठिकाणी त्याचा अर्थ स्वर्ग असं दिलेला आहे, पण तो स्वर्ग असा अर्थ मला मान्य नाही, कारण स्वर्ग ही कन्सेप्ट डू नॉट एक्झिस्ट. त्याच्यामुळे स्वर्ग मिळालेला आहे असं नाही म्हणता येणार. चांगल्या प्रतींमध्ये, गीता प्रेसच्या प्रतींमध्ये त्याचा असा अर्थ दिलाय की तो चांगल्या लोकांमध्ये, पुण्यवंताच्या लोकांमध्ये अनेको काळ तिथे स्थित राहतो, त्याचा उपभोग घेतो, आणि त्यानंतर त्याचा जन्म सात्विक कुळामध्ये होतो. ज्या कुळामध्ये त्याची भक्ती पोषित होईल, ज्या कुळामध्ये त्याच्या गतीला पुढे जाऊन वाव मिळेल. 12वी नापास झाला तर त्याला अशा कुठल्या तरी गटामध्ये टाकण्यात येईल जिथे स्कॉलर लोक आहेत, जिथे त्याच्या बुद्धीला चालना मिळेल, तो जास्तीत जास्त अभ्यास करेल, अशा कुळात त्याचा जन्म होतो, अशा गटामध्ये त्याला बसवलं जातं. मग तो गट, त्याच्याबद्दल आपण बोलूया, त्या गटाबद्दल पण भरपूर मिसअंडरस्टँडिंग आहेत, ते आपण सॉल्व्ह करूया. पण त्याच्यापूर्वी आपण श्लोक घेऊया. बघा बरं का, कुठल्या कुळात त्याचा जन्म होतो? सात्विक कुळामध्ये. कुठल्या कुळात जन्म होतो? सात्विक कुळात, संत कुळामध्ये, जिथे त्याच्या गोष्टींना, भक्तीला वाव मिळेल, जिथे त्याने जो प्रवास सुरू केलाय. आणि म्हणतात ना, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जी वासना असते ना आपल्या मनात, जर आपल्या मनातली वासना भगवंत आहे ना, तर तो प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात नक्की प्राप्त होईल. थोडक्यात बोलायचं तर हे आहे. जर तू योगभ्रष्ट असशील ना, तर या जन्मात नाही तर तू पुढच्या जन्मांमध्ये होऊन जाशील. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की मला नाही ना जरी भगवंता तू आत्ता मिळालास, मला प्रत्येक जन्म दे पुढचा, पण माणूस म्हणून बनव, आणि त्या जन्मामध्ये माझ्या हातामध्ये टाळ आणि चिपळा दे. जिथे तुझं नाम घ्यायला जमेल ना, तो जन्म माझ्यासाठी सुखकारक आहे, सुखरूप आहे. या आपण श्लोक बघूया. सगळ्यांनी आपापल्या प्रती घ्या आणि त्या प्रतींमध्ये
आजचे श्लोक घ्या. आपण 39 श्लोक पासून सुरुवात करणार आहोत. श्लोकांचा उच्चार सगळ्यांनी व्यवस्थित करायचा आहे. दिसते सगळ्यांना स्क्रीन? मगाशी दिसत नव्हती का स्क्रीन? दिसत होती. अच्छा, दिसत होती ना. ओके, चलो लेट्स मूव ऑन टू श्लोक क्रमांक 39. 39 गेल्या वेळेस 38 पर्यंत झालेले ना. 47 श्लोकांचा हा अध्याय आहे आपला. जास्त मोठा नाही आहे. ओके, श्लोक क्रमांक 39. दिसतंय सगळ्यांना ना? एतन्मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्य छेत्तुमर्हस्य शेषतः. ठीक आहे. त्वदन्य नंतरचा विसर्ग बोलायचा नाहीये, अर्धा बोलायचा आहे. त्वदन्य संशयस्यास्य छेत्तान युपपद्यते. छेत्तान, छत्रीतला छ, छेत्तान युपपद्यते. हला य आणि त्याला उकार, युपपद्यते. ठीक आहे, सोप्पा आहे अत्यंत. माझ्या मागून बोला. एतन्मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्य शेषतः. बोला. संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्य शेषतः. त्वदन्य संशयस्यास्य छेत्तान युपपद्यते. व्हेरी गुड. याचा अर्थ असा आहे की हे श्रीकृष्ण, हा माझा संशय तुम्हीच पूर्णपणे नाहीसा करू शकता, कारण तुमच्याशिवाय दुसरा कोणी हा संशय दूर करणारा मला मिळणं संभव नाहीये. श्लोक क्रमांक 40. श्री भगवान उवाच. पार्थ नैवेह नामुत्र नैवेह पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते नहि कल्याणकृतश्चित् दुर्गतीं तात गच्छति. तो त वरचा तीचा अनुस्वार आहे ना, तो न म्हणून बोलायचा आहे, कारण पुढे त आहे. त त द ध न म्हणून त्याचा उच्चार होणार आहे. ठीक आहे. नहि कल्याणकृतश्चित् दुर्गतीं तात गच्छति. ठीक आहे. माझ्या मागून बोला. पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते. बोला. श्री भगवान. पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते. नहि कल्याणकृतश्चित् दुर्गतीं तात गच्छति. नहि कल्याणकृतः कश्चित् दुर्गतीं तात गच्छति. ज्यांना अवघड जात आहे ना, त्यांना पुन्हा एकदा सांगते. कल्याण न बाणाचा जीभ वरती जाऊ द्या. कल्याण कृत कश्चिद, कृत नंतर त हलंत, कृत कश्चिद. कृत कश्चिद दुर्गतीं तात गच्छति. नहि कल्याण कृत कश्चिद दुर्गतीं तात गच्छति. बोला. नहि कल्याणकृतः कश्चित् दुर्गतीं तात गच्छति. व्हेरी गुड. याचा अर्थ असा आहे की भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्था अर्थात पृथापुत्र अर्जुना, या पुरुषाचा इहलोकातही नाश होत नाही आणि परलोकातही नाश होत नाही. बघा, इहलोकातही नाश होत नाही, परलोकातही नाश होत नाही. इहलोकामध्ये आपले भरपूर शत्रू असतात ना, जे आपल्याला मिटवण्याच्या मागे असतात. आता बघूनच घेतो याचा सगळा नाशच झाला पाहिजे. आता वाईट शब्द मी बोलत नाही इथे. असे जे सगळे इच्छा करतात ना, भगवान सांगतोय तू एकदा या वाटेला लागलास ना, तुझा कोणीही विनाश करू शकत नाही. कारण बाबा रे, आत्मउद्धारासाठी अर्थात भगवत प्राप्तीसाठी कर्म करणारा कोणताही पुरुष कधीही अधोगतीला जात नाही. म्हणून
जे कोणी हे व्हिडिओ ऐकत आहात, जो कोणी हा G3 सेशन ऐकतो आहे ना, त्यांनी एका गोष्टीची शाश्वती पकडावी. जरी भगवंत नाही ना प्राप्त झाला, तरी इहलोकीतला आपला जन्म अधोगतीला न जाता सार्थक पद्धतीने जगला जाईल, एवढी शाश्वती याच्यामध्ये आहे. एवढी शाश्वती याच्यामध्ये आहे. आपल्याला गीता गीता म्हणजे आपल्याला असं वाटतं की ते चांगले चांगले कपडे घालून नाचणारी लोक म्हणजेच भागवत, म्हणजेच गीता, एवढाच त्याचा अर्थ आहे. आम्हाला कुठे जमते माळ जपायला, आम्हाला कुठे जमतो तो उभा नाम ओढायला, आम्हाला काही जमत नाही. हरकत नाही, काही न जमू दे तुला, काही न जमू दे, पण निदान गीता काय आहे, साक्षात भगवंताची वाणी जी गीता आहे ती जाणून घेण्याचा तरी प्रयत्न कर. एकदा का ते तू करायला लागला ना की अधोगतीला जाणार नाहीस. भाविक हो, असा अनुभव आहे की तंबाखू खाणाऱ्यांची तंबाखू सुटली, असा अनुभव आहे की वशाट खाणाऱ्यांचं वशाट सुटलं, असा अनुभव आहे की जे दुर्गतीला जात होते, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करणारे होते, त्यांच्या मनातला आतला आवाज जागृत होतो की मी हे का करतोय, ती सुटली, दुर्गती सुटली. ह्या गोष्टी मी बोलते. तुम्हाला वाटत असेल की ताई तुम्ही प्रवचनामध्ये ह्या शब्द बोलताय, अरे प्रवचनात काय बोलायचे, खऱ्या आयुष्यामध्ये हेच घडतंय. हे शब्द बोलले पाहिजेत, हे शब्द, या गोष्टींबद्दल खऱ्या अर्थाने पुढे जाऊन मार्गदर्शन ही गीता करते. गीता आपल्यातल्या आतल्या मीला साथ घालते, आतला मी बोलायला लागतो, मी का करतोय हे सगळं. जो म्हणतो ना माळ का जपायची, त्याला हेही कळतं की मी हे नॉनव्हेज का खायचं. जो आज प्रश्न विचारणार ना की मी माळ का जपायची, तो पुढे जाऊन हाही प्रश्न विचारणार की मी नॉनव्हेज का खायचं. तो पुढे जाऊन हाही प्रश्न विचारणार की का मी वाईन प्यायची, का दारू प्यायची, का नाही मी वर्जिन मोहितो पिऊन उठायचं, का नाही मी लिंबू सरबत पिऊन उठायचं, काय फरक पडणार आहे. कळतंय का तुम्हाला. गीता आपल्या आतल्या माणसाच्या मनाला प्रगल्भ करते आणि प्रत्येक दृष्टीने सर्वांगीण त्याचा विकास करते. मग तो फक्त परमार्थाच्या क्षेत्रातला नाही आहे, तो प्रत्येक क्षेत्रातला आहे. मला सांगा, तुम्ही छोटी सुई घेतली, एकदम सुई घेतली, किंवा ते सोडा, तुम्ही सुरीला धार लावली, सुरीने तुम्ही टोमॅटो कापायचं की काकडी कापायची, हे तुमच्यावर अवलंबून आहे ना. अगदी त्याप्रमाणे धार लावायचं काम गीता करते. मग ते तशाच पद्धतीचे प्रश्न व्यावहारिक दृष्टीतही येतात आणि तशाच पद्धतीचे प्रश्न आध्यात्मिक क्षेत्रातही येतात. म्हणून गीता दोन्हीकडे अप्लिकेबल आहे. इथे भगवंत म्हणतो, अरे जो या आत्मउद्धाराच्या मार्गाला लागला ना, आत्मउद्धार म्हणजे काय, जास्ती दृष्टी आतमध्ये वळाली ना. अर्चना ताई खूप सुंदर आहे, कुठेतरी वाक्य लिहून घ्या. जो स्वतःला नीट ओळखू शकतो तोच दुसऱ्यांना नीट ओळखू शकतो, आणि जो स्वतःला नीट नाही ना ओळखत, तो समोरच्याला कधीच नीट ओळखू शकत नाही. आणि गीता हे तत्व आपल्याला स्वतःची भेट करून देतं, म्हणून आपल्याला जगाची चांगल्या पद्धतीने ओळख घडू शकते. गीता इमानदारीचा पाठ आहे. गीता आपल्याला तत्व नुसतं अध्यात्मातलं सांगत नाही, गीता आपल्याला आपल्या असण्याचं तत्व आणि कारण सांगतं. म्हणून असा मनुष्य कधीच अधोगतीला जाऊ शकत नाही जो अध्यात्माच्या मार्गाला लागला. आणि अध्यात्माचा मार्ग माझ्यासाठी तरी इतरत्र कुठेही नाही. जे ज्ञानेश्वर माऊलींनी मानलं ना, तोच अध्यात्माचा मार्ग आहे. ज्या ज्ञानेश्वरीची अनेको पारायण करून तुकाराम महाराज घडले ना, तोच अध्यात्माचा मार्ग आहे, तो म्हणजे गीता. पुढच्या श्लोकाकडे येऊया. श्लोक क्रमांक 41, अत्यंत सुंदर श्लोक आहे. प्राप्य पुण्य कृताम लोकानंतर थांबायचं आहे. लोकानुषित्वा एकत्र बोलला तरी चालेल, पण थोडा श्वास घ्या. लोकानुषित्वा शाश्वती समाहा, शाश्वती नंतरचा विसर्ग अर्धा बोलायचा, कारण पुढे स आहे. प्राप्य पुण्य कृताम लोकानुषित्वा शाश्वती समाहा, शुचीनाम श्रीमंतांगे, हे ताच्यावरचा अनुस्वार शंख सारखा होणार आहे. शुचीनाम श्रीमंतांगे हे योग भ्रष्टोभिजायते. ठीक आहे, माझ्या मागून बोला. प्राप्य पुण्य कृताम लोकानुषित्वा शाश्वती समहा. बोला. शुचीनाम श्रीमंतांगे हे योग भ्रष्टोभिजायते. व्हेरी गुड. याचा अर्थ असा आहे की ते मार्क करून ठेवले बघा. एका ठिकाणी मला हा अर्थ दिसला, तो सांगण्यासाठी म्हणून मार्क करून ठेवले. योगभ्रष्ट पुरुष, पुण्यवानांना मिळणाऱ्या लोकांना, अर्थात स्वर्गादी उत्तम लोकांना जाऊन, लोकांना म्हणजे लोक नाही बरं का, लोक भूलोक, पाताळ लोक, तसा लोक,
लोक म्हणजे जनता नाही, लोक लोक, द किंगडम, द काय म्हणतात ते, भूलोक पाताळलोक त्यातला लोक. तो स्वर्गादी उत्तम लोकांना जाऊन तेथे पुष्कळ वर्ष राहून नंतर शुद्ध आचरण करणाऱ्या श्रीमंतांच्या घरामध्ये जन्म घेतो. ह्यातला श्रीमंत शब्द आणि स्वर्गादी हे दोन्ही शब्द कॉन्ट्रोवर्शियल आहेत, डोक्यामध्ये ठेवा. सहज अभंगांचा अर्थ वाचून पुढे जातो, सहज श्लोकांचा अर्थ वाचून आपण पुढे जातो आणि त्या त्या स्क्रिप्चरला आपण अत्यंत बदनाम करतो. स्वर्गादी लोक मिळवण्यासाठी आपण एवढे नाही प्रयत्न करतो, स्वर्गादी लोक मिळवण्यासाठी नाही. आणि श्रीमंत होण्यासाठी एवढं मरण्या बिरण्याची गरज नाहीये, श्रीमंत होण्यासाठी याच जन्मामध्ये आपण प्रयत्न करू शकतो. ठीक आहे, अंबानींना जाऊन विचारा, ते खऱ्या अर्थाने भोग घेत आहेत का सुखाचा, मग तुम्हाला उत्तर मिळेल. याचा अर्थ त्यांची निंदा करायची अशी नाही बरं का, ते ग्रेटच आहेत, अनेको लोकांना ते रोजगार देत आहेत. पण इथे कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा आहे की स्वर्गादी लोक नाही, चांगले लोक असं आहे. आणि श्रीमंतांच्या घरात जन्म होतो म्हणजे कशा अर्थाने श्रीमंत हे आपल्याला पुढे बघायचंय. श्लोक क्रमांक 42. अथवा, अथवा काय होतं त्याचं, अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम एतद्धि दुर्लभ एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदि यदि दृशम, दृशम आहे, द्विषम, द्वशम नाही आहे, दृशम, ध्रुव आहे, दृशम. ठीक आहे, माझ्या मागून बोला. अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम, बोला. अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम् एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदीदृशम्. एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदीदृशम्. व्हेरी गुड. याचा अर्थ असा आहे, किंवा वैराग्यशील पुरुष त्या लोकात न जाता ज्ञानी योग्यांच्या कुळात जन्म घेतो, परंतु या प्रकारचा जो हा जन्म आहे तो या जगात निसंशयपणे अत्यंत दुर्मिळ असा आहे. ऐका बरं का, आता याच्यावरती ना मी थोडंसं उदाहरण देईन तुम्हाला. पुढे मी याच्या ना रिलेटेड ओव्या सुद्धा आणलेल्या आहेत, ओव्या सुद्धा इथे पीपीटी मध्ये टाकलेत, जाणून बुजून टाकलेत, आपण त्या घेऊया. ऐका आता सगळ्यांनी. त्या व्यक्तीचा श्रीमंत कुळात जन्म होतो म्हणजे असा काही की राजकुळामध्ये जन्म होतो, एखादंच उदाहरण असेल त्याचं, पण ती श्रीमंती नाहीये बरं का. पण तरीही उदाहरण द्यायचं झालं तर आपण गौतम बुद्धांचं देऊ शकतो. सिद्धार्थ म्हणून, राजा सिद्धार्थ म्हणून त्यांचा जन्म झाला, ते उदाहरण देऊ शकतो. पण याचा दुसरा अर्थ असा आहे की संतांच्या कुळामध्ये त्याचा जन्म होतो किंवा सात्विक कुळामध्ये त्याचा जन्म होतो. आता याचं उदाहरण द्यायचं झालं तर भाविक हो, याचं उदाहरण आपले अखंड संत आहेत ना, ते सगळे याचंच उदाहरण आहे. तुकाराम महाराजांची 8वी पिढी होती ना, स्वतःची 8वी पिढी ज्यांची वारी चालू होती, बरोबर आहे. योग भ्रष्टाचा जन्म कुठे झाला, जिथे वारी चालू होती तिथे त्याचा जन्म झाला. हे पैशाने श्रीमंत होते का, पैशाने श्रीमंत होते का, म्हणजे गरजेचंच, अति असे श्रीमंत नव्हते, साधारण गरिबीच होती. त्याच्यानंतर पुढे म्हणजे हा त्यांची श्रीमंती वगैरे होती, पण राजा नव्हते, ते साधारणच होते. ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म गरिबीमध्ये, बरोबर आहे. त्याच्यानंतर संत कबीरांचा जन्म, काय करायचे ते, शेले विणायचे, गरिबीमध्ये. संत रोहिदासांचा जन्म, चांबडं शिवायचे, चाम्र प्रक्षालन करायचे. कोणाचा, रोहिदासांचा जन्म गरिबीमध्ये. या संत मीरा गेली श्रीमंताच्या कुळामध्ये, होती मोठ्या घरातली, पण तिने कधी श्रीमंती उपभोगली का हो, नाही. हा आहे योगभ्रष्ट, हा आहे योगभ्रष्ट. स्वामी विवेकानंद शुद्ध कुळामध्ये जन्म, बघा, विनोबा भावे घ्या, जिद्दू कृष्णमूर्ती घ्या, स्वामी विवेकानंद घ्या, आपले जे कोणी असतील ना, किंवा गुरुदेव रानडे घ्या, लोकमान्य टिळक घ्या, फॉर दॅट मॅटर, जे सगळे महान लोक होते ना लक्ष्मणदादा, सगळ्यांची हिस्ट्री चेक करा आणि सगळ्यांची आई बघा, साने गुरुजी घ्या, सगळ्यांचे आई बघा, वडील बघा. याच्या विरुद्ध मी बोलेन, जर आपल्याला वाटतं ना आपल्या पोटी चांगल्या लोकांनी जन्म घ्यावा, जर एखाद्या आईला वाटतं ना की मी महान लेकराची माय व्हावं,
तर तिने स्वतः आधी तसा बनला पाहिजे असा त्याचा अर्थ आपण घेऊ शकतो. पण या सगळ्यांची जर आपण हिस्ट्री बघितली ना, तर या सगळ्यांनी शुद्ध कुळामध्ये जन्म घेतलेला आहे. बघा, ज्यांनी ज्यांनी भक्त म्हणून आपला त्रिलोकामध्ये झेंडा काढलाय ना, त्या प्रत्येकाने शुद्ध कुळामध्ये जन्म घेतला आहे. आणि तसा जन्म घेतल्यानंतर तसं वातावरण त्यांना मिळालंय. पैसा नाही मिळाला बरं का. कधीतरी वेळ मिळाला ना, तर मी स्वामी विवेकानंदांच्या एका पुस्तकाबद्दल बोलेन. आपल्याला ग्रंथामध्ये ते घ्यायचं आहे. बघा, मी रोज पुस्तकं घेऊन बसते, पण मला बोलायला वेळ मिळत नाही. ही थप्पी ना मी रोज बॅगेमध्ये कॅरी करते, पण बोलायला मिळत नाही. स्वामी विवेकानंदांचं एक लेटर्सचं बुक आहे. त्यातनं त्यांची गरिबी आपल्याला कळेल. कधी कधी तो माणूस नुसता पाणी पिऊन झोपलेला आहे अमेरिकेमध्ये. सोपा खेळ नाहीये बरं का. श्रीमंती म्हणजे ही पैशाची श्रीमंती नाहीये. पण जर आपण ऑब्झर्व केलं ना, तर यातल्या एकाही व्यक्तीला त्याच्या पैशाची पडलेली नाहीये. एकाही व्यक्तीला पडलेली नाहीये की माझा पैसा किती आहे आणि माझा अडका किती आहे. प्रत्येक जण त्याचं लक्ष तिथे लागलेलं आहे. भाविक हो, श्रोते हो, सुंदरचं एकच तत्व आहे. जर आपल्याला देव मिळवायचंय ना, योग भ्रष्ट व्हायचं असेल ना, किंवा योगी जरी व्हायचं असेल ना, तर सगळं लक्ष काढून, सगळं संसारातलं लक्ष काढून एकाच ठिकाणी लावावं लागेल की मला ज्ञानेश्वर माऊलींना भेटायचंय, मला ज्ञानोबा माऊलींच्या चरणी लीन व्हायचंय. ही एकच जर इच्छा असेल ना, तर माय गॉड, या जगातली कुठली गोष्ट आपल्याला अडवू शकणार आहे. अरे मेलं तरी दुसऱ्या लोकात जायची काय गरज आहे. मरताना सुद्धा जर तीच वासना असेल की मी इथून उठेन, जसं भाऊराव साहेबांचं मी तुम्हाला उदाहरण दिलेलं. मरताना त्यांना एक जणांनी विचारलं, अहो आता एवढ्या यातना भोगताय, कधी मरण येईल सांगता येत नाही, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद मावळत नाही. त्यावेळेस भाऊराव साहेब म्हणतात, अहो त्यात काय झालं. गोंदवलेकर महाराजांचे शिष्य ते म्हणतात, त्यात काय झालं, इथून उठायचं आणि महाराजांच्या चरणी जायचं. जर एवढी दृष्टी असेल ना, तर जगणंही सोपं होतं, मरणही सोपं होतं. पण जगणं आणि मरणं सोपं करण्यासाठी हे नाही आहे. ही गोष्ट कशासाठी आहे की मला भगवंताच्या चरणी जायचंय. कोण आहे भाग्यवान या जगामध्ये? भाग्यवान तोच आहे की ज्याचं लक्ष भगवंताच्या चरणाकडे लागलेलं आहे. कोणाचं लक्ष भगवंताच्या चरणाकडे लागणार आहे? ज्याचं सगळ्या विषयातून मन उडलेलं आहे, ज्याला वैराग्य मिळालेलं आहे, ज्याचं चित्त शुद्ध झालेलं आहे, ज्याला कळलेलं आहे की हा देह म्हणजे मी नाहीये. कितीही त्याला अंजारलं, गोंजारलं, मॉइश्चरायझर लावलं, आता मेकअप केला, तरी हे शरीर माझं नाहीये, ते पडणार आहे. हे ज्याला कळलं ना, तोच पुढे जाऊन सगळी बुद्धी भगवंताच्या चरणी लावणार आहे. याचा अर्थ आम्ही जगायचं नाही का? याचा अर्थ आम्ही संसार करायचा नाही का? सगळं करायचं, पण कसं? त्या पळीप्रमाणे. खिरीतली पळी खीर हलवण्यासाठी उपयोगी पडते. पळी नसेल तर खीर बनवू शकतो का आपण? नाही बनवू शकत. पळी नसेल तर खीर बनवू शकत नाही. पण ती खीर बनवत असताना जी पळी वापरतो, तीच पळी ज्या वेळेस आपण आमटीमध्ये घालतो, त्यावेळेस बोलते का कधी की मला का आमटीत घातलं, आमटी तिखट आहे, असं कधी बोलते का? नाही ना. तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी, तैसे असावे संसारी, पक्षी अंगणी उतरती, ते का तेथेची राहती. कसं असावं संसारी? मला इथे ठेवलंय. गोंदवलेकर महाराजांना एक जणांनी विचारलं की भक्ताची व्याख्या काय? आता आठवलं म्हणून सांगते. गोंदवलेकर महाराज म्हणाले, भक्ताची एकच व्याख्या होऊ शकते. आपल्याला असं वाटेल की गोंदवलेकर महाराज म्हटले असतील, जो तासनतास नामस्मरण करतो, जो 13 माळा ओढतो, ज्याच्या अभंग पाठ आहे, ज्याची ज्ञानेश्वरी पाठ आहे, त्याला भक्त म्हणतात, असं आपल्याला वाटेल. पण गोंदवलेकर महाराज म्हणले, जो जगण्याची तक्रार करत नाही ना, तो भक्त. जे काही होतंय ते भगवंताच्या इच्छेने होतंय, असं जो मानून चालतो ना, तो भक्त. म्हणून लक्ष्मण दादा, अर्चनाताई, शारदाताई, स्मिता काकू, यशोदा काकू, आपल्या आयुष्यामध्ये जे काही येतंय ना, मग ते शारीरिक दुःख असेल, सांसारिक दुःख असेल, हे बोलण्याच्या पातळीवरती सोपं वाटतं. दुसऱ्याचं एखादं कोणी वारलं ना, तर त्याला सांगणं सोपं आहे. काय नाही रे, आपलं आयुष्य ना नश्वर आहे, त्याला सांगणं सोपं आहे. पण आपलं कोणी गेलं तर तत्वज्ञान दुसऱ्याला सांगण्यासाठी सोपं असतं, स्वतःच्या आचरणासाठी अत्यंत अवघड असतं. एक बोलू का तुम्हाला? काय शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. बरोबर, शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. आपल्या आयुष्यामध्ये आता मी असं म्हणते ना नेहमी की एक व्हिडिओ पण टाकला होता, एका बाईला भेटली होती इथे, त्याच्यावरती व्हिडिओ पण टाकला होता. जोपर्यंत सुख आहे ना, हे शरीर सुख भोगतंय ना संसारात, तोपर्यंत भगवंताची आठवण येत नाही. पण ज्या वेळेस शरीर सुख भोगायचं बंद होतं, किंवा अशी वेळ येते की शरीराने सुख ग्रहण केलं जात नाही, त्यावेळेस खऱ्या सुखाचा शोध सुरू होतो, भगवंताचा शोध त्यावेळेस सुरू होतो ना. तसं आता सुद्धा
तुम्ही मी आपण 30शीतले आहोत, आपण 40शीतले आहोत, काही 50शीतले आहेत, काही त्याच्यापेक्षाही मोठे आहेत. पण जसं हा सूर्य जास्तीत जास्त मावळतीकडे कलायला लागतो ना, त्यावेळेस भगवंताची जास्तीत जास्त आठवण येते. का बरं आठवण येते? कारण हा देह कोणी दिला आहे तिथे त्याचे विचार सुरू होतात. तिथे खरं सुख काय आहे याचा मागोवा घ्यायला जीव सुरुवात करतो. म्हणून आत्तापासूनच जोपर्यंत पाठीचा कणा ताठ होतोय, जोपर्यंत आपल्याला खाल्लेलं गोड गोडच लागतंय, तिखटाची चव कळते, तोपर्यंत जागं झालं पाहिजे आणि कामाला लागलं पाहिजे. ज्ञानेश्वर माऊलींच्या खूप सुंदर ओव्या आहेत. मी एकदा फक्त, जास्त नाही, एखाद दुसरी ओवीच घेऊन बघेल. इथे ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात, पाठी जन्मे संसारी परी सकळ धर्माची या माहेरी. तो मनुष्य पाठी जन्मे संसारी, पुन्हा एकदा संसारामध्ये जन्म घेतो. पाठी जन्मे संसारी परी सकळ धर्माची या माहेरी, जिथे धर्म नांदतो आहे. लांबा उगवे आगारी विभव श्रियेच्या. जसं लक्ष्मी जिथे नांदत असते, जिथे लक्ष्मी नांदत असते, त्या शेतामध्ये, शेत जसं काही लक्ष्मीचं शेत जिथे आहे, श्रीमंती आहे, चांगल्या विचारांची श्रीमंती आहे, अशा घरामध्ये तो जन्म घेतो. जया ते नीतीपंथे चाली दे. तो जन्म घेऊन काय करतो? जया ते नीतीपंथे चालीजे, सत्यधूत बोलीजे, देखावे ते देखीजे, शास्त्रदृष्टी. जिथे शास्त्र चालतं ना, तिथे त्याचा जन्म होतो. कधी कधी ना मलाही वाटतं, कसं काय पुण्य केल्यावरती असं देगलूरकर घराण्यात वगैरे जन्म मिळेल हो. म्हणजे असं मी म्हणत नाही की माझे पेरेंट्स खूप कमी आहेत किंवा असं काही आहे, असं मला अजिबात म्हणायचं नाही आहे बरं का, क्षमा असावी, तसं वाटून घेऊ नका. पण आपल्यालाही कधीतरी वाटत असेल ना की जिथे अखंड, किंवा लग्नाच्या वेळेस असं मुलींना वाटतं की अशा घरात जावं की जिथे सदैव वारकरी लोक येतात, घरामध्ये संतजन येत असतात. अशा घरामध्ये का नाही? तिथे तर चॉईस होता ना मला, पण नशिबाने मला अशा घरात का टाकलं? असा आपल्याला प्रश्न पडतो ना, त्याचं उत्तर इथे देतात. आपलं पूर्वीचं सुकृत जे म्हणतात ना, पूर्वीचं कर्म काय हो, आपली ओढ कुठे आहे त्याच्यानुसार आपल्याला देवाने जन्म दिलाय. तुला जर मी पाहिजे ना, तर तुला त्या गाडीत मी बसवतो, तुला देगलूरकरांच्या घरात मी जन्म देतो. कळतंय का तुम्हाला? प्रयत्न करावे लागतील. आता आपण जिथे आहोत तिथून प्रयत्न करावे लागतील. माझेही आई वडील छान आहेत. मी पोटामध्ये, गर्भामध्ये असल्यापासून माझ्या आईने ज्ञानेश्वरीचं वाचन केलंय. नो डाऊट दे आर गुड. पण जर आपल्याला प्रश्न पडत असेल की काय पुण्य केलं असेल म्हणून एवढी शास्त्रवचनं कानावरती पडतायत, अहो शास्त्रवचनं ऐकण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतात ना. तेव्हा नंतर तुम्ही पर्सनलला कॉल करा, मी सांगेन तुम्हाला काय प्रयत्न करावे लागतात. किती लोकांच्या गयावया, अहो पाया पडावं लागतो. महाराज मला 2 शब्द सांगता का हो तुम्ही? हे असं मी केलेलं आहे महाराज, 2. आणि स्त्री देह घेऊन जर हे करायचं असेल ना, ओ माय गॉड, मी हात जोडेन तुम्हाला. स्त्री देह घेऊन, आणि त्यात तरुण स्त्री देह घेऊन जर करायचं असेल ना, बाप रे, जन्माचं मुश्किल आहे. आणि ज्या क्षणी हे कळतं ना, त्यावेळेस सगळ्या फेऱ्या थांबतात आणि येऊन जीव फक्त ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी थांबतो. पण तो प्रश्न सुरुवातीला पडत राहतो की काय पुण्य केलंय म्हणून एवढी अखंड संत संगती लाभले. त्यात पण काही महाशय असे असतात ना, जे आळंदीत राहतात पण त्याच्या डोक्यामध्ये घाणेरडे विचार भरलेले असतात. अशी पण लोक आहेत जे राहतात आळंदीत, म्हणजे अखंड जयाला वास देवाचा, ज्याला शेजार देवाचा लाभतो पण त्याच्या डोक्यामध्ये रावण बसलेला असतो. असे अनेको लोक तुम्हाला मिळतील. म्हणून आपण आळंदीत का नाही, आपण पंढरपूरमध्ये का नाही, असा विचार न करता आपण असं समजूया की जिथे आपण ज्ञानेश्वर माऊलींचं गुण गातो ती आळंदी आहे. पुढे जाऊन ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, वेद तो जागेश्वरू जया व्यवसाय निजाचारू. व्यवसाय पण त्यांचा तोच आहे आणि निज आचार सुद्धा त्यांचा तोच आहे. सारा सार विचारू मंत्री जया. सारा सार विचारच ज्यांचा तसा बनलेला आहे ना, अशा घरात त्याचा जन्म होतो. हाऊ ब्युटिफुल ना. म्हणून उद्यापासून सगळ्यांनी कामाला लागा. आता याची गोडी पण वाटली पाहिजे. एखाद्याला आपण म्हटलं की काय बरं, एखादी चांगली भाजी, आंबाड्याची भाजी एखाद्याला म्हटलं काय लागते. आता व्हेजिटेरियन लोकांना आंबाड्याची भाजी खूप आवडते, पण नॉन व्हेजिटेरियन लोक म्हणतील डोंबल, कसली आंबाड्याची भाजी. त्याला गोडी तरी लागली पाहिजे ना त्याची. तशी आपल्याला त्या संत संगतीची गोडी तरी लागली पाहिजे. पुढे जाऊन ज्ञानेश्वरी माऊली बोलतात, जयाच्या कुळी चिंता. ऐका बरं का,
लक्ष्मण दादा, आपल्याला चिंता असते ना, जयाच्या कुळी चिंता झाली ईश्वराची पतिव्रता, त्याची चिंता ईश्वराची पतिव्रता झाली, त्याला त्याचं घेणं देणं नाही. जयाच्या कुळी चिंता झाली ईश्वराची पतिव्रता, जया ते गृहदेवता आदी ऋषी आदी रिद्धी, त्याची गृहदेवताच रिद्धी सिद्धी असतात. अशा घरात त्याचा जन्म होतो. पुढे पुढे वाचत चला तुम्ही, खूप सुंदर ओव्या मिळतील. प्रत्येक वेळेस ना G3 सेशन नंतरचा होमवर्क हाच ठेवत जा की आज कुठले श्लोक झाले ना त्याच्यावरच्या ओव्या आपण वाचायच्या. हा नियम करत चला, बघा किती फायदा होतोय. कारण मी सांगू का तुम्हाला, अगदी सोपं आहे. आपल्याला गोष्ट सांगायची आहे बरं का, लेफ्ट होऊ नका. आजची गोष्ट पण छान आहे. कारण सांगते तुम्हाला की उसाचा रस जर प्यायचा असेल ना, तर ते असं उसाचं कांड घ्यायचं, मग ते मोडायचं, ते दाताखाली कचा कचा चावायचं, बरोबर ना शारदाताई? त्याच्यानंतर कुठे तो रस मिळणार? किती मेहनत असते बरं का, बरोबर ना? पण ज्ञानेश्वर माऊलींनी काय केलं? ओव्यांच्या रूपाने उसाचं गुऱ्हाळ लावलं. आपल्याला काय करायचंय? फक्त ग्लास घेऊन जायचंय, भरायचंय आणि प्यायचंय. म्हणून ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचल्याशिवाय कधीही पुढच्या सेशनला येऊ नका. एवढंच वाक्य ऐकू नका, ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचून पुढच्या सेशनला या. आजच्या गोष्टीमध्ये 3 मुलं असतात, गाव असतं, गावामध्ये राहणारी 3 मित्र असतात, एकमेकांचे जीवलग मित्र असतात ते. तर त्या गावामध्ये सुंदर असा कार्यक्रम भरणार असतो. असं तर म्हणतात ना, व्याख्यानं असतात, तसा व्याख्यानांचा कार्यक्रम भरणार असतो. तर 3ही मुलं अत्यंत आनंदी होतात. त्यांना असं वाटतं की छान छान बाहेरून लोक येणार आहेत, मोठी मोठी लोक येणार आहेत, चांगले चांगले गेस्ट येणार आहेत, आपण जाऊया तिथे आणि आधीपासून आपण पुढच्या रांगेत बसूया, असं त्या 3 मित्रांना वाटतं बरं का. मग ते 3ही मित्र काय करतात? आता कार्यक्रमाची वेळ असते संध्याकाळची 6ची, पण हे 3ही मित्र दुपारी 4 वाजल्यापासून आवराआवरी करून, आपण बसतो की नाही कीर्तनात असं लवकर जाऊन वगैरे, मग कीर्तनकाराची एंट्री कशी होते हे बघायला आपल्याला जास्त इंटरेस्ट असतो. इफ आय एम नॉट रॉंग, हे सगळं अनुभवते मी, म्हणून बोलते. तर ते बघण्यासाठी आपण लवकर जावं आणि पुढची सीट पकडावी, पुढची खुर्ची पकडावी म्हणून 3 जण पळत 4 वाजल्यापासून तिथे जाऊन बसलेले असतात. आता तिथे जाऊन बसल्यानंतर त्यांना असं वाटतं की आता कार्यक्रम सुरू होईल 6 वाजता, तर आपण पहिल्या रांगेत बसू. पण होतं असं की 6 वाजतात, सगळेजण यायला सुरुवात करतात, हळूहळू तो पंडाल पूर्ण असा भरायला लागतो, सगळं व्यवस्थित चाललेलं असतं. आणि जसा 6-10चा ठोका पडतो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जे मुख्य लोक असतात ते थोडेसे उशिरा येत असतात. तसं लांबूनच त्यांना दिसतं काही सुटाबुटातली मंडळी येत आहेत, अशी सुटाबुटातली मंडळी येत आहेत. वा, किती छान, आता ती मंडळी येत आहेत, त्यांचं बोलणं ऐकायचं, यांना भेटायचं, असं त्यांना वाटत असतं. तेवढ्यात ती सगळी मंडळी, 4-5 मंडळी, आणि तो घोळका येऊन त्यांच्याजवळ थांबतो आणि त्यांना म्हणतो, उठा इथून, तुम्ही इथे काय बसलाय, उठा, पळा इथून, मागच्या जागेवर जाऊन बसा. कोणाला म्हणतात? त्या 3 मुलांना म्हणतात. आता असं होतं ना, नॉर्मल लाईफ मधला प्रसंग आहे हा. आणि आता ती जी सुटाबुटातली मंडळी आहेत, ती जी संचालक मंडळी आहेत, ती तिथे बसतात, संयोजक मंडळी आहेत ती तिथे बसतात. आता ही 3ही मित्र बाहेर येतात आणि बोलायला लागतात. पहिला मित्र काय बोलतो? पहिला मित्र काय म्हणतो? अरे, असं जर आपण मोठं झालो ना तर काय होईल, आपल्याला पहिल्या रांगेत बसायला देतील, आपल्याला सगळेजण मान देतील, सन्मान देतील, कसलं भारी वाटेल रे, असं कोण म्हणतो? पहिला मित्र म्हणतो. दुसरा मित्र म्हणतो, हे काही याने ठीक नाही केलं बरं का, हे काही याने ठीक नाही केलं, असा भेदभाव करणं पूर्ण चुकीचं आहे. काय छोटं काय मोठं, आपण लहान आहोत, आपल्या चांगल्या पद्धतीने आपल्याला सांगू शकले असते, बाजूला दुसऱ्या 3 खुर्च्या देऊ शकले असते, यांनी हा भेदभाव करणं अत्यंत चुकीचं आहे, असा दुसरा मित्र विचार करतो. तिसरा मित्र काय विचार करतो माहितीये का? तिसरा मित्र विचार करतो, च्या मारी, आपला काही उपयोगच नाहीये, आपल्याला कोणीही उठवतं, कुठूनही उठवतं, कुठेही हकलवतं, काही आपला उपयोग नाहीये. आता ऐका बरं का, जो पहिला मित्र असतो ना, जो म्हणतो की असं मोठं झाल्यावरती असं आपल्याला ट्रीटमेंट मिळते, असं छान लोक वागवतात, तो मोठेपणी खूप मोठा माणूस होतो, ऑफिसर होतो. जो दुसरा मित्र म्हणतो ना की असा भेदभाव योग्य नाही, तो मोठेपणी मोठा क्रांतिकारक समाजसेवक होतो. आणि जो तिसरा मित्र म्हणतो ना की काय नाही रे आपल्या आयुष्यात, तो काहीच करत नाही, तो साध्या नोकरीला जातो, त्याचं साधं लग्न होतं, त्याला साधी पोरं बाळं होतात, त्याचं आयुष्य काहीच वेगळं होत नाही, ना तो समाजासाठी काही वेगळं करत, ना स्वतःसाठी काही वेगळं करत.
बघा बरं का, 3 मित्रमंडळी, गोष्ट वाटताना सोपी वाटते. 3 मित्रमंडळी, घटना एकच. त्या एकाच घटनेकडे बघण्याचा, ते जे काही बोलले त्या बोलल्यावरून त्यांचा दृष्टिकोन लक्षात येतो. अगदी त्याप्रमाणे आपण सुद्धा प्रत्येक सिच्युएशनकडे कुठल्या अर्थाने बघतोय त्याच्यानुसार आपलं आयुष्य घडत असतं. त्याच्यानुसार आपलं आयुष्य घडत असतं. सार आणि असार यातला भेद आपल्याला कळला पाहिजे. एखादी घटना मनाला लावून न घेता, मी तर म्हणेन एखादी नाही, कुठलीच घटना आयुष्यामध्ये मनाला लावून घेऊ नका. आपल्याला कोणी भेदभाव केला असेल, कोणी कमी लेखलं असेल, कोणी वर्णावरून कमी लेखलं असेल, कोणी जातीवरून कमी लेखलं असेल, कोणी शिक्षणावरून, कोणी आपल्याला आर्थिक स्टेटसवरून कमी लेखलं असेल, काही मनावर घेऊ नका. त्या गोष्टीचा दगड बनवा, वीट बनवा आणि ती वीट आपल्या यशाच्या भिंतीला लावा आणि त्याच्यावरती चढत राहा. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला सकारात्मक असला पाहिजे. त्याच्याकडे जेव्हा आपण निगेटिव्ह दृष्टीने बघतो, ती गोष्ट आपल्याला खड्ड्यात नेते. अरे काय कीर्तनकार आहे, काय फालतू, हे नुसता हसवतोय, असं न बघता आपण जर त्यातलं सार घेतलं, आपण त्याचा आदर केला, त्याचा आदर केल्याने त्याच्यामध्ये नाही फरक पडणार आहे, आपल्या मनामध्ये फरक पडणार आहे. आपलं मन त्याच्यामुळे नरिश होणार आहे. आपल्या मनातला एक वाईट विचार आपल्या मनातल्या 100 चांगल्या विचारांना मारण्यासाठी कपेबल असतो, तितका ताकदवान असतो, लक्षात घ्या. म्हणून मनामध्ये येणारा प्रत्येक निगेटिव्ह विचार, निगेटिव्ह दृष्टिकोन तिथेच थांबवा. G3 सेशन करायचं आहे, ते करण्यापूर्वी तुम्हाला काय वाटलं, निगेटिव्ह विचार येत नाहीत? अखंड निगेटिव्ह विचार येतात. घर बघायचंय, मुलं बाळं बघायचेत, नोकरी बघायची, इतकं सगळं करायचंय, त्यातून मी कसं करणार? काही नाही. सगळी चिंता भगवंताच्या नावावरती टाकून द्या. मी कर्म करत राहणार, मी प्रयत्न करणार. आणि मी हेच सगळ्यांना सांगेन, जर तुम्ही G3 सेशनमध्ये येताय ना, तर श्रोते हो, शोभनाताई, अर्चनाताई, लक्ष्मणदादा, तुमच्यासारखे ना कपेबल लोक आहेत, जिथे लोकांना बोलता येतं, तुम्ही चांगला विचार करता. काहीतरी स्वतःच्या आयुष्यामध्ये देण्याचा प्रयत्न करा. बघा, काळ कधी आपल्या वाट्याला येईल आणि आपल्याला कधी घेऊन जाईल ना, काळाच्या मुखामध्ये कधी आपली उडी बसेल ना, सांगता येत नाहीये. म्हणून आत्ताचा क्षण महत्वाचा आहे. लिहून काढा, मी काय करू शकते. मी संस्कार वर्ग घेऊ शकते, मी G3 सेशन मध्ये झालेले विचार लिहून ते फेसबुकला टाकू शकते. टाका ना, कोणी तुम्हाला बंदी घातलेली नाहीये. लिहा, टाका. ते लिहिले आणि फेसबुकमध्ये किती लाईक मिळतील ते महत्वाचं नाहीये, पण ते करत असताना आपल्या मनाची काय अवस्था होईल, तेवढी 10 मिनिटं लिहितानाची माझं मन ओतप्रोत भरलेलं असेल भगवंताच्या प्रेमाने, हे का नाही कळत आहे? येतंय का लक्षात? त्याच्यामुळे आयुष्याकडे नाही, प्रत्येक क्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवा. त्याच्यानुसार आपलं आयुष्य घडतं. तुम्हाला वाटेल, ताई आता आम्ही 50शीत पोचलो, आम्ही 60ीत पोचलो, आता काय बदलणार आहे? शील प्रभुपाद यांनी किती उशिरा सुरुवात केली हो, आणि सगळ्या जगाला कृष्णाचं वेड लावलं. कधीच समजू नका की मी कमी आहे. एवढं लक्षात ठेवा, ज्ञानेश्वर माऊलींची पोर आहोत आपण. कोण आपल्याला हरवणार? कोणाची एवढी हिंमत आपल्याला हरवायची? कोणाची एवढी ताकद आपल्याला हरवण्याची? करणार, मी अभ्यास करणार, मी बोलणार, मी करून दाखवणार, या ॲटिट्यूडनेच आपण समाजामध्ये वावरलं पाहिजे आणि तशाच दृष्टीने आपले विचार ठेवले पाहिजे. बोलतानाचा आत्मविश्वास आपल्या शुद्ध आचरणाचं प्रतिबिंब असतं. आपलं आचरण शुद्ध, विचार शुद्ध, या जगातला कोणताच माईका लाल आपल्याला अडवू शकत नाही. इतकं सोपं आहे. शुद्ध बोलायचं, शुद्ध विचार करायचा, शुद्ध आचरण ठेवायचं, कोणाचं उसणं खायचं नाही, करायचा तर परोपकारच करायचा आणि तो तिथल्या तिथेच विसरून जायचं. या तत्वावरती चाललात ना, तर पुढच्या घडीला येणारं मरण सुद्धा आपण आनंदाने स्वीकारू. आणि मग तुम्ही देवाची पूजा नाही ना केली, मी तर म्हणेन 72 नका करू पूजा, काही फरक पडत नाही. तुमचे सगळे विचारच भगवंताचे आहेत. सो या नोटवर मी इथे थांबते. कोणाला काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. येस. आज जे बोललात नाही का, म्हणजे स्वामी समर्थांचं पण तेच आहे ना, विचार बदला तुमचं आयुष्य बदलेल. हो, आय एम सॉरी, स्वामी समर्थांचं मी नाव नाही घेतलं. गजानन महाराज, स्वामी समर्थ आत्ताच्या काळातले संत आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये आता तुम्ही जे म्हणवलं तुम्ही तेच लिहिलं नाही का, ते 3 जी गोष्ट सांगितली तुम्ही. हो, विचार बदलले की तुमचं आयुष्य बदलतं. बरोबर. विचार म्हणजे ते फाउंडेशन आहे तुमच्या आयुष्याचं, जे म्हणतात ना, मी तेच आहे की तुमचे विचारच इथं आपलं सगळं आयुष्य आहे. बरोबर.
ठेवला बरोबर. बाकी सगळं आयुष्य बरोबर. व्यवस्थित चालतं. जसं आपल्याला दिसतं ना, एखादं घर उभं राहिलंय तर ते घर विटांनी बनलेलं आहे. अगदी त्याप्रमाणे एखादं चरित्र उभं राहिलंय ना मोठं, तर ते चरित्र चांगल्या विचारांनी बनलेलं आहे. असा आणि त्याचा अर्थ आहे. इथून सुद्धा असेल ना तर तो सगळं म्हणजे मग बाहेरची परिस्थिती त्याला म्हणजे हे नाही करत, रोखत नाही. तो ते सगळं बदलू शकतो किंवा एक्झॅक्टली. आपण इथून इथून स्ट्रॉंग असणं अत्यंत गरजेचं आहे. कोणी आपल्याला खाली उतरवू शकत नाही. चालेल. तर मी झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करूया आपण सगळ्यांनी, आणि सगळ्यांनी शेवटपर्यंत अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा बोलायचंय बरं का. ही प्रार्थना आपण सगळ्यांच्या कुळासाठी करतोय, तर मनापासून ही प्रार्थना करायची आहे. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या या संतांची निरवी हेची मजदी आणि